अरे तुम्ही अख्खं आयुष्य जरी खर्ची घातलत ना तरी हे कर्ज फेडून होणार नाही. अरे गाढवांनो किती व्याज भरताय? 10%. 10% महिन्याला, वार्षिक 120%. मुद्दलीपेक्षा तुम्ही व्याजातच जास्त पैसे भरताय. का हा कुलकर्णी गाववाल्यांच्या वाटावर टपलाय कोण जाणे. कुलकर्णी फक्त दिखावा आहे काका. खरा सूत्रधार तो भास्करराव पाटील आहे. या सगळ्या जागा त्याच्याच घशात चालल्या आहेत. मग आता नमस्कार, खबर 24/7. नमस्कार, मी मिलिंद करमरकर. अरे बापरे, हे प्रकरण तर चव्हाट्यावर आलंच पाहिजे. तुम्ही असं करा, कागदपत्र घेऊन तुम्ही उद्या स्टुडिओवर या. कधी? 11 वाजता या. थँक्यू. काय झालं. उद्या सकाळी 11 वाजता पळता भुई थोडी करूया माकडांची. काय रे लोकेश, अचानक फोन कशाला केलास? दादा, तुमच्या गावातल्या मास्तरचा फोन आला होता. ब्रेकिंग न्यूज. अरे काय लोकेश, कसली ब्रेकिंग न्यूज करतोयस? दादा, आ गंगाधर आलाय. पाठवून दे. या काका या. मिलिंद गेला. कळलं, खूप वाईट वाटलं. चोराच्या उलट्या बोंबा. काय म्हणणं आहे तुमचं? मास्तरला का मारलत. लय 12 बोर्डाचा होता तो मास्तर. लीडर बनायला निघाला होता, आपल्या कर्माने गेलाय तो. आता तुम्हाला वाटत असेल तो आमच्यामुळे गेला तर खुशाल करा कंप्लेंट, बिंदास करा कंप्लेंट. काही वाकडं होत नाही आमचं. नाही तुमची गुरमी उतरवली ना तर बापाचं नाव सांगणार नाही. ए येड्या, या थेरड्याला घेऊन निघायचं. चला निघा. बाबा बाबा बाबा. सर, पहिली मीटिंग दीक्षित साहेब आणि शहाणे साहेबांची. थँक्यू सर. तुमच्या मित्राचं प्रोजेक्ट सँक्शन झालंय. थँक्यू साहेब. साहेबांचे सगळेच निर्णय कमालीचे प्रोग्रेसिव्ह असतात. अहो शहाणे, फाईलवर सही केली आहे मी. आता कशाला इंग्रजी मारताय? बरं मग येऊ आम्ही साहेब. हो शहाणे साहेब, तुमच्या चाकणच्या प्लॅनसाठी आमच्या चुलत मेहुण्यानं मॅनेजरच्या पोस्टसाठी अर्ज भरला होता. काय झालं त्याचं? ते साहेब, ती पोस्ट भरली. काय की आम्हाला इंजिनियर हवा होता ना तिकडे, त्यामुळे. हो, आणि आमचा मेहुणा 12वी नापास. हां साने सर, वानखेडे साहेब आलेत. अँटी चेंबरमध्ये बसवा. बरं सर. नमस्कार व्याही साहेब. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय हे भेटीचा योग महाग झालाय तुमचा. हल्ली काय फक्त नॅशनल टीव्हीवर, ते पण डायरेक्ट पीएमच्या बरोबर. नाही तसं काही नाही. अहो, एक छोटंसं पॅकेज मिळवलंय विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यांसाठी. छोटस का रगड? त्यातलं शेतकऱ्यांना काय मिळणार आहे ठाऊक नाही का आम्हाला? दुखून राहिलं का पोटात? बसा बसा. एक सांगू का भाई, हां, विदर्भवाल्यांचं भलं बघवतच नाही आजकाल कोणाला. अहो, आत्महत्या करायला लागला ना रोजच्या रोज शेतकरी आमचा. त्रास फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांना, आमच्या शेतकऱ्यांना नाही. अहो, कोकणात एवढी बिकट परिस्थिती आहे, पण करतोय का आमचा शेतकरी आत्महत्या? आत्महत्या करायला हिंमत लागते भाई. आरामात बसून भात आणि कोलमीचं कालवण खाऊन हिंमत येत नाही, ढेकर येतो. बोलण्यात तुम्हा विदर्भवाल्यांचा हात कोण धरणार? चहा सांगू? नाही नाही, आत्ताच झालं सीएम कडे. काय म्हणतो सीएम? ते मेडिकल कॉलेजचं प्रकरण अंगाशी येणार? तसा हा सीएम क्लीन आहे, त्यात दिल्लीच्या मर्जीतला आहे. म्हणजे सावंत साहेबांच्या गळ्यात पुन्हा धोंडाच. नाही नाही, सावंत साहेब सीएम होत नाहीत काही केलं तरी. अहो, गाजर दिलं होतं त्यांना पार्टीत येण्यासाठी. बरं ते जाऊ दे. आमचे जावई बापू कधी येत आहेत अमेरिकेहून? परवा. आज स्टारबक्स बरोबर मीटिंग आहे ना.
आपल्या मॉलमध्ये त्याची काय ती फ्रँचायझी घ्यायची आहे ना. म्हणजे मॉल उघडतोय? म्हणजे काय, दसऱ्यालाच. अहो, पण ते गरिबांच्या जमिनी लाटल्या म्हणून उपोषणाला बसला होता ना तो क्रांतिकारी, त्याचं काय? अहो, आता त्याच्या मुलाला घेऊन दिला की म्हाडाचा फ्लॅट CM न सांगून. म्हणजे क्रांती बोंबलली. बोंबल्ली? अहो, बुडाली. उद्घाटनाला येतोय, सफारी सुद्धा मीच पाठवलाय. गुड शॉट सर. थँक्स बेटा. अरे अजित, एवढ्या सकाळी कसा काय इकडे? प्रॉब्लेम झाला श्री, मोठा. बोल, काय झालं? अरे एक्साईजची रेड पडली चाकणच्या फॅक्टरीवर. मॅनेजर आणि अकाउंटंट दोघांना याद घेतलाय चौकशीसाठी. त्यात फॅक्टरी सील केली. हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे झालं हे लक्षात येत आहे का तुझ्या? मी काय केलंय? त्या मधुसूदन पाटलाच्या मेवण्याला जर तू मॅनेजरची पोस्ट दिली असतीस, किती पैसे वाचवलेस? ओह माय गॉड, यू मीन टू से? येस, ऑफकोर्स. अरे पण त्या दिवशी तर ते ह्या राजकारण्यांच्या बोलण्याचा तोच अर्थ घ्यायचा नसतो. त्यांचा इगो जपणं फार गरजेचं असतं. प्लीज डू समथिंग श्री, प्लीज. तुझा सेलफोन दे. तुमच्या मुलाचं लग्न ठरतंय म्हणजे फुल धमाका होणार गावात. काय भाई? आओ, आज लग्नाची प्राथमिक बोलणी करण्यासाठी येणार आहेत माणसं. लग्नाची तारीख सुद्धा निश्चित झालेली नाही अजून. आणि राज्याची परिस्थिती एवढी बिकट असताना मी धामधुमीत लग्न करण्याचा विचार तरी करेन का? कट कर, 1 मिनिट कट कर. कोणाचा फोन? मुंबईहून दीक्षितांचा फोन आहे. दीक्षित? त्यांना म्हणावं मुंबईतली कामं मुंबईत, पुढल्या आठवड्यात अपॉइंटमेंट घेऊन भेटायला या म्हणावं. हो सर. हां, या. हॅलो. हां साहेब म्हणाले हां. आठवड्यात येतं ना अपॉइंटमेंट. रोल कर रे. भाई, वानखेडे आणि पाटील या 2 दिग्गज घराण्यांमध्ये संबंध जोडला जातोय. आता गावजेवण होणार अशी चर्चा पसरली आहे. आम्ही करणार नाही आहोत, पण मित्रमंडळींनी, कार्यकर्त्यांनी जर ठरवलं ते आम्हाला थांबवता येणार नाही. तुमच्यासारखा स्वच्छ तडफदार आमदार या गावाला लाभल्यामुळे आपल्या गावात हे सगळी विशेषणं आजच संपवू नकोस लोकेश. पुढं बोलूच की आपण ह्यावर. बरं, कट कर रे. मग काय लोकेश, हा? बहिणीचं लग्न काढलेस म्हणे तू? हो भाई. जोरात झालं पाहिजे लग्न. तारीख काय ती कर्णिकांना कळवून ठेव, आम्ही येणार आहोत. आणि लग्नात तू खर्च करायचा नाही. जे काय पैसे लागतील ते भास्करला सांग. ए फडव्या, इकडून सरळ कर ना. हो, करतो दादा. तोरण वाकडं झालेलं दिसत नाही का तुला? होईला भार फुकटे साले. दादा सीताराम देवकरचा फोन आहे. हा 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 तिथे काय तुम्ही ₹1,00,000 कर. मायला लाखात एकावर किती शून्य असं ठाऊका काय तुला? माझा झालाय का रे तुला? 50,000 वाढवून मागतो आठवड्यात. नकोय नकोय मला तुझी जमीन.